नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले परत एकदा स्वागत आहे। मराठी शब्दार्थ फ्री कोर्समधलं आपलं आजचं चौथं चॅप्टर चालू आहे, ज्याचं नाव आहे वाक्यप्रचार। त्यातलं आपलं चौथं लेक्चर आहे बघा, वाक्यप्रचाराचं। जर तुम्ही आधीचे बघितले नसतील तर प्लेलिस्टमध्ये जाऊन ते लेक्चर बघायचे आहे। काल आपण ध पर्यंत आलो होतो, आज न पासून सुरुवात करूया। नख दृष्टीस न पडणे म्हणजे काय, तर मुळीच न दिसणे बघा। नखा एवढा म्हणजे अगदी लहान म्हणतो आपण, नखा एवढा असणे। नखे चावणे निरुद्योगी असणे किंवा हिरमुसणे। नखे चावणे, जर एखादा काही काम नसलं तर उगाच नखे चावत बसतो बघा, म्हणजेच काय निरुद्योगी असतो, त्याला कोणताही उद्योग नसतो। नजरेत भरणे म्हणजेच काय उठून दिसणे। नक्षा उतरविणे गर्व नाहीसा करणे बघा, एखाद्याला आपण बोलतो, एखादा खूप गर्वात असला आणि एखाद्याने त्याचा गर्व उतरवला तर आपण काय म्हणतो, त्याचा नक्षा उतरवला। म्हणजे काय नक्षा उतरवणे म्हणजे काय, मग गर्व नाहीसा करणे। न भूतो न भविष्य होणे म्हणजे पूर्वी न झालेले व पुढे न होणारी गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो, न भूतो न भविष्य होणे बघा। नक्राश्रू ढाळणे म्हणजे काय, तर खोटे अश्रू ढाळणे, त्याला बघा नक्राश्रू ढाळणे म्हणतात बघा। नेक्स्ट बघा आता, नमनालाच घडाभर तेल जाळणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रस्तावना लांबवणे, त्यालाच काय नमनालाच घडाभर तेल जाळणे म्हणतो। म्हणजे समोर गोष्ट करायच्या आधी छोट्या गोष्टीसाठीच खूप मोठा खर्च करून बसणे, असा त्याचा अर्थ होता बघा। नाक मुरडणे म्हणजे काय नापसंती दाखविणे, त्याला नाक मुरडणे म्हणतो। नाक ठेचणे म्हणजे काय, तर नक्षा उतरवणे बघा। आपण बघितलं, गर्व नाहीसा करणे आणि नाक ठेचणे हे दोन काय समानार्थी वाक्यप्रचार आहेत बघा। नाक वर करणे म्हणजे काय तोऱ्याने किंवा ताठ्याने वागणे, त्याला नाक वर करणे म्हणतो। नाक मुठीत धरून म्हणजे नाईलाजाने किंवा निरुपायाने, म्हणजे त्याला काय नाक मुठीत धरून बघा। नाकाने कांदे सोलणे म्हणजेच काय नसता शुर्तीबुना दाखविणे किंवा बढाया मारणे। नाकाने कांदे सोलणे त्यालाच आपण काय म्हणतो, तर बढाया मारणे। नेक्स्ट बघा आता, नाकी न येणे एखादे काम करताना अतिशय श्रम किंवा दुःख होणे म्हणजेच काय नाकी न येणे। एखादे काम करायला जर आपल्याला खूपच अवघड जात असेल आणि त्यात वेळ जात असेल तर आपण काय म्हणतो, नाकी न येत आहेत म्हणजे काय एखादे काम करताना अतिशय श्रम घ्यावं लागतं आपल्या। नावे ठेवणे म्हणजे काय निंदा करणे, काही लोकांना सवय असते बघा नावं ठेवायची म्हणजेच काय, तर निंदा करायची। नावाला बट्टा लावणे म्हणजे कमीपणा आणणे। नावास चढणे म्हणजेच काय, तर कीर्ती मिळवणे। नावाला नसणे जरासुद्धा नसणे म्हणजेच काय नावाला नसणे वाक्यप्रचार बघा। नाव न उरणे काहीच न शिल्लक न राहणे म्हणजे त्याला नाव न उरणे म्हणतो। नाव मिळणे म्हणजे कीर्ती मिळवणे, लौकिक प्राप्त होणे। जर बघा तुम्ही MPSCमधून एखादी पोस्ट काढली तर गावाकडचे तुमचे वृद्ध लोक म्हणतात, गड्या नाव मिळवलंच गड्या तू, म्हणजेच काय लौकिक प्राप्त केला, कीर्ती प्राप्त केली बघा। त्याहून लक्षात ठेवा, नाव मिळवणे म्हणजे काय, तर लौकिक प्राप्त मिळवणे। नाव बघा, नाव गाव विचारणे म्हणजे एखाद्याचा ठाव ठिकाणा विचारणे, आपण त्याला म्हणतो तर नाव गाव विचारणे। निवारण करणे म्हणजेच काय अडचण दूर करणे, आपण म्हणत नाही का देवानी माझ्या दुःखांचे निवारण केले म्हणजेच काय, तर तुमची जी अडचण होती तिचे निवारण केले म्हणजे अडचण दूर करणे बघा, लक्षात ठेवा। निकष लावणे, कस लावणे मापदंड लावणे म्हणजेच काय, तर निकष लावणे। नांगी ठेचणे म्हणजेच काय पूर्ण पराभूत करणे किंवा पुरी खोड मोडणे, त्याला नांगी ठेचणे म्हणतो बघा। नांगी टाकणे म्हणजे काय हातपाय गाळणे किंवा हतवीर्य होणे म्हणजेच काय नागी टाकणे बघा, लक्षात ठेवा। नागी ठेचणे आणि नागी टाकणे दोन्हीचा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे। चला नेक्स्ट बघा आता, प पासूनचे पड खाणे म्हणजेच काय, तर माघार घेणे। पदरात घालणे म्हणजे काय, तर स्वाधीन करणे, लक्षात ठेवा। पदरात घालणे म्हणजे काय, मग स्वाधीन करणे। पडगा बसविणे म्हणजे वर्चस्व स्थापित करणे, त्यालाच पडगा बसविणे म्हणतो। पगडी फिरविणे स्वार्थापायी पक्ष बदलणे किंवा मत बदलणे, त्याला पगडी फिरवणे म्हणतात। पडझड होणे म्हणजे मोडतोड होणे। पदर पसरणे नम्रपणे विनवणे किंवा क्षमा मागणे, त्याला पदर पसरणे म्हणतात। पदरात घेणे म्हणजेच काय, तर स्वीकारणे बघा। पदरात घालणे म्हणजे काय, तर स्वाधीन करणे आणि पदरात घेणे म्हणजे काय, तर स्वीकारणे, हे लक्षात ठेवा। पदरात पडणे म्हणजे फायदेशीर होणे किंवा मिळवणे, त्याला पदरात पडणे म्हणतात। पदर मोड करणे म्हणजे शिलकीतील पैसे खर्च करणे, खूप महत्त्वाची बघा, लक्षात ठेवा, IMP करा हिला। पदर मोड करणे म्हणजे काय, मग
शिलकीतील पैसे खर्च करणे. पराचा कावळा करणे म्हणजे अतिशयोक्ती करणे किंवा क्षुल्लक गोष्टीस महत्त्व देणे, त्यालाच काय पराचा कावळा करणे म्हणतात. बघा, पाचावर धारण बसणे म्हणजे भयभीत होणे, त्याला पाचावर धारण बसणे म्हणतात. पाठ दाखविणे म्हणजेच काय तर पळून जाणे, हे म्हणजेच काय त्याचा अर्थ पळून जाणे होतं. कशाचा तर पाठ दाखविणेचा. पाठ पुरविणे म्हणजे पिच्छा पुरविणे आणि पाठ राखणे म्हणजे काय तर मदत करणे. पाठ आणि पोट एक होणे म्हणजे काय अतिशय कृश होणे. लक्षात ठेवा, पाठ आणि पोट एक होणे म्हणजे काय अतिशय कृश होणे. पाठीमागे बोलणे, समोर न बोलणे. पाठीशी घालणे म्हणजेच काय संरक्षण देणे. पाड नसणे किंवा न लागणे म्हणजे टिकाव न धरणे, त्याला पाड नसणे म्हणतो. बघा नेक्स्ट, पादाक्रांत करणे म्हणजे काय तर जिंकणे. पाऊल वाकडे पडणे, अतिमार्गाने अनित मार्गाने जाणे त्याला आपण म्हणतो. पाणी पडणे, उत्साहभंग होणे, विरस होणे आणि वाया जाणे, त्याला आपण पाणी पडले म्हणतो म्हणजेच काय तर वाया जाणे. पाणी पाजणे म्हणजेच पराभव करणे. पाया घालणे म्हणजेच प्रारंभ करणे. बघा, एखादं घर बांधताना आपण सुरुवात करत असतो त्याला काय आपण म्हणतो पाया घालणे म्हणजेच काय त्याचा प्रारंभ करतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पारा चढणे, खूप रागवणे. पान उतार करणे, अपमान करणे, हा देखील महत्त्वाचा आहे. पान उतार करणे म्हणजेच काय मग तर अपमान करणे. पायामल्ली करणे म्हणजेच धुडकावणे किंवा नकार देणे, पायामल्ली करणे. पाढा वाचणे, सविस्तर हकीकत निवेदन करणे, त्याला पाढा वाचणे म्हणतात. पाणी मुरणे, दोषाला जागा असणे, त्याला पाणी मुरणे म्हणतात. पाणी सोडणे, त्याग करणे. पाणी भरणे, वश असणे, सेवेला तत्पर असणे. एखाद्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते याचा अर्थ तो काय असतो तर खूप श्रीमंत असतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पाणी भरणे म्हणजे वश असणे आणि सेवेला तत्पर असणे. नेक्स्ट बघा, आता पाण्यात पाहणे म्हणजेच काय तर द्वेष करणे किंवा मत्सर करणे, हा महत्त्वाचा आहे. बघा, पाण्यात पाहणे म्हणजे मत्सर करणे म्हणजेच काय तर द्वेष करणे, लक्षात ठेवाय. पाताळ यंत्री म्हणजे खूप गुप्तमसलती करणारा किंवा कारस्थानी व्यक्ती, त्याला पाताळ यंत्री म्हणतात. बघा, म्हणजे तो काय असतो कारस्थानी व्यक्ती असतो, त्याला पाताळ यंत्री म्हणतात. पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजे आपले आपणच नुकसान करून घेणे, त्याला काय म्हणतात तर पायावर धोंडा पाडून घेणे म्हणजेच आपल्याच पायावर आपणच दगड पाडून घेणे म्हणजे आपले नुकसान आपणच करून घेणे. पाय उचलणे, बघा घाईने चालणे. पाय काढणे, एखाद्याच्या कामातून बाहेर पडणे. पाय धरणे म्हणजेच काय तर शरण जाणे. पारडे फिरणे, स्थितीमधील बदल होणे. आपण म्हणत नाही का पारडे फिरणे, वेळ बदलणे, हे सेम आहेत. बघा, पारडे फिरणे म्हणजे काय मग स्थितीमध्ये बदल होणे. नेक्स्ट बघा, आता पालथ्या घागरीवर पाणी म्हणजे काय श्रम निष्फळ ठरणे किंवा व्यर्थ जाणे, त्याला पालथ्या घागरीवर पाणी म्हणतो आपण. पावलावर पाऊल ठेवून जाणे म्हणजे काय तर अनुकरण करणे, त्यालाच आपण पावलावर पाऊल ठेवून जाणे. बघा नेक्स्ट बघा, पासंगास न पुरणे म्हणजे काय कमी योग्यतेचा असणे. पाण्यावरची रेघ म्हणजे क्षणिक गोष्ट, त्याला आपण काय म्हणतो तर पाण्यावरची रेघ म्हणतो. पायाला भिंगरी असणे म्हणजे काय तर सतत भटकंती करणे, त्याला पायाला भिंगरी असणे म्हणतात. पाठीचे धिरडे करणे म्हणजे खूप चोप देणे. एखाद्याला मारलं खूप जास्त तर आपण काय म्हणतो त्याच्या पाठीचं धिरडे केलं म्हणजे काय त्याला खूप मार दिलेला आहे, खूप चोप दिलेला आहे. पाठीमागे भुंगा लागणे, सतत उपद्रव करणे. पांग फेडणे म्हणजे कृतज्ञतेने परतफेड करणे, त्याला आपण पांग फेडणे म्हणतो. पांघरून घालणे, झाकणे किंवा क्षमा करणे. लक्षात ठेवा, पांघरून घालणे म्हणजे क्षमा करणे देखील होतं, लक्षात ठेवा हे पण. पांढऱ्यावर काळे करणे म्हणजे कागदावर नमूद करणे किंवा लिहिणे, त्याला पांढऱ्यावर काळे करणे असे देखील म्हणतो आपण. पिकले पान म्हणजे म्हातारा मनुष्य. पित्त खवळणे म्हणजे रागावणे किंवा संतापणे, त्याला पित्त खवळणे म्हणतात. पोबारा करणे म्हणजेच काय तर पळून जाणे. पोट भरणे, उदरनिर्वाह करणे. पोटास चिमटा घेणे म्हणजे अर्धपोटी राहणे. पोटास चिमटा घेणे म्हणजे काय मग तर अर्धपोटी राहणे. पोटावर पाय देणे, उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे. पोटात कावळे ओरडणे म्हणजे अतिशय भूक लागणे, आपण म्हणतो पोटात
कावळे ओरडतात, भूक लागली खूप जास्त तर. पोटाला चिमटा घेणे, अत्यंत काटकसरीने राहणे, पोटात शिरणे, विश्वास जिंकणे, पैजेचा विडा उचलणे, विशिष्ट कृत्य करण्याची प्रतिज्ञा करणे, पंक्तिभेद करणे, पक्षपात करणे आपण त्याला म्हणतो पंक्तिभेद करणे, प्राणावर उदार होणे, जीवाची पर्वा न करणे, प्राक्तनाचा खेळ म्हणजेच काय तर नशिबाचा खेळ म्हणतो बघा त्याला आपण, प्राक्तनाचा खेळ लक्षात ठेवा बघा. फडशा पाडणे म्हणजेच काय तर संपविणे, फडशा पाडणे म्हणजे संपवणे, आणि फडशा उडविणे म्हणजे काय तर संपून टाकणे, संहार करणे. दोन्ही जवळपास सेमच आहेत बघा, लक्षात ठेवा. फशी पाडणे म्हणजे फसवून संकटात पाडणे, त्याला फशी पाडणे लक्षात ठेवा. फडशा पाडणे म्हणजे काय तर संपवणे, आणि फशी पाडणे म्हणजे फसवून संकटात पाडणे. फतकल मारून बसविणे म्हणजे बेशिस्त कसे तरी बसविणे, त्याला फतकल मारून बसणे म्हणतात. फाटा देणे म्हणजे कमी करणे, नाहीसा करणे, त्याला फाटा देणे म्हणतात. फाटे फोडणे नसत्या हरकती काढणे म्हणजे त्यालाच काय म्हणतो फाटे फोडणे, म्हणजे विनाकारण हरकती काढायचे त्याला फाटे फोडणे म्हणतो आपण. फावड्याने किंवा खोऱ्याने पैसा ओढणे म्हणजे अतोनात पैसा मिळवणे, त्याला फावड्याने किंवा खोऱ्याने पैसा ओढणे म्हणतो. फुशारकी मारणे म्हणजेच बढाई मारणे किंवा बाता मारणे. बगलबच्चा म्हणजे वशिल्याचा माणूस, त्याला बगलबच्चा म्हणतो बघा, लक्षात ठेवा. वशिल्याचा माणसाला काय म्हणतात तर बगलबच्चा. बट्ट्या भोळ होणे म्हणजे काय सगळा विचका होणे, त्यालाच काय आपण बट्ट्या भोळ होणे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो बघा, अशापर्यंत आपण ब पर्यंत महत्त्वाचे वाक्यप्रचार बघितलेत. बाकीचे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात, जे की उद्या अपलोड होईल. असं तर तुम्हाला याची PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन करायचं आहे आणि तिथून PDF डाउनलोड करायची रिव्हिजनसाठी. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.